विषय मराठी इयत्ता 8वी 13वा धडा पाड्यावरचा चहा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पाड्यावरचा चहा लेखिका आहेत गोदावरी परुळेकर. यांचा जन्म आहे 14 ऑगस्ट 1908 व मृत्यू 8 ऑक्टोबर 1996. गोदावरी शामराव परुळेकर या भारतीय स्वातंत्र्य सैनिक होत्या. तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या होत्या. त्या सामाजिक कार्यकर्त्या व प्रसिद्ध लेखिका. 1945 ते 1953 या काळात डहाणू उंबरगाव भागात त्यांनी आदिवासींमध्ये जागृतीचं कार्य केलेलं आहे. आणि त्यांच्याबरोबर काम करत असताना त्यांना आलेले अनुभव जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकातून त्यांनी मांडले आहेत. तसेच त्यांचे बंदिवासाची 8 वर्षे हे पुस्तकही प्रकाशित आहे. जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकासाठी 1972 साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रस्तुत पाठ हा जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकातून घेतला आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या वारली समाजाच्या त्या काळातील कष्टमय जीवनाचे चित्रण या प्रस्तुत पाठात लेखिकेने केले आहे. तर आपण आता सविस्तर पाठ पाहूया. 7, 8 किंवा 10-15 खोपट्यांचा समूह ज्या ठिकाणी असेल त्याला पाडा म्हणतात. असे 5-7 अगर जास्तीत जास्त 10 क्वचित 15 पाडे मिळून एक गाव होते. एक पाडा दुसऱ्या पाड्यापासून अर्धा मैल काही ठिकाणी 2-3 मैल अंतरावर वसलेला असतो. एका गावातल्या साऱ्या पाड्यांना भेट द्यायची म्हणजे 5-6 मैलांचा फेरफटका करावा लागतो. साधारण उंचवट्यावर झाडांचा आश्रय घेऊन सावलीला हे पाडे वसलेले असतात. मुलांनो, पाडा म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल 7, 8 किंवा 10-15 खोपट्यांचा जो समूह असतो त्या लोकांची जी वस्ती असते त्याला आपण पाडा असे म्हणतो. तर क्वचित हे पाडे मिळून एक गाव होतं आणि एक पाडा दुसऱ्या पाड्यापासून एक अर्धा मैल किंवा 1 मैल अशा अंतरावरती हे गाव वसलेलं असतं. तर एका गावातल्या साऱ्या पाड्यांना भेट द्यायची म्हणजे लेखिका म्हणतात 5 ते 6 मैलांचा फेरफटका मारावा लागतो. आणि साधारण हे जे पाडे आहेत त्यांची जी वस्ती आहे ती एखाद्या उंचवटावर झाडांचा आश्रय घेऊन त्या सावलीत ही खोपटी किंवा त्यांची वस्ती उभारलेली असते. अशा एका सालकरपाडा नावाच्या पाड्यावर आम्ही गेलो. तेथे कारव्यांच्या किंवा बांबूच्या काठ्यांच्या भिंती करून त्या शेणा मातीने सारवून तयार केलेली खोपटी आमच्या स्वागतासाठी हजर होती. वारल्यांच्या घरांना लाकूड फार कमी वापरतात. मेढी, चौकटीची लाकडे व इतर 4-6 वासे. काही खोपट्यांना एवढेही लाकूड नसते. काही खोपटी इतकी ठेंगणी असतात की आत जायचे म्हटले तरी वाकून जावे लागते. आमचा एक कार्यकर्ता लक्ष्मण सापट याचे घर असेच होते. मला नेहमी अगदी जपून आत बाहेर करावे लागे. बहुतेक घरे एका दालनाचीच आहेत. एकच दार. कुठल्याही कारव्या अगर कामट्या मोडल्या की खिडकी तयार. पावसापासून संरक्षण म्हणून काही घरांवर पेंढा तर काहींवर पळसाची पाने घालतात. कौलारू घरे क्वचितच दिसत असतात. वारल्यांच्या घरात रक्षण करण्याची गरज भासावी असे काहीच नसल्यामुळे ढकलली तर कोसळून पडतील अशीच ती खोपटी होती. खोपट्याच्या भोवताली सुमारे 6 ते 9 इंच उंचीचा कडेला दगड लावून केलेला सारवलेला ओटा असे. आम्ही एका ओट्यावर जाऊन बसलो. प्रत्येक खोपट्याच्या पुढे बांबू व कामट्यांची लहान टेबलासारखी माची केली होती. त्यावर पिण्याच्या पाण्याची मडकी होती आणि खोपट्याच्या बाहेर लहान लहान खड्डे करून त्यात कोंबड्यांसाठी पाणी ओतून ठेवले होते. मुलांनो, सालकरपाडा हे त्या पाड्याचं नाव आहे आणि तेथे कारव्यांच्या किंवा बांबूच्या काठ्यांच्या भिंती करून त्या शेणामातीने सारवून तयार केलेली ती खोपटी होती. लेखिका म्हणतात ती खोपटी आमच्या स्वागतासाठी तिथं हजर होती. कारवा म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल बांबूलाच कारवा म्हणतात. तर वारल्यांच्या घरांना लाकूड फार कमी वापरतात. मेढी म्हणजे एक आधारासाठी काठी उभी केलेली असते. तर चौकटीची लाकडे व इतर 6 वासे. काही खोपट्यांना एवढेही लाकूड नसते आणि ती खोपटी कमी उंचीची असतात. त्यामुळं त्या खोपटीत जायचं म्हणजे वाकूनच जावं लागत असेल.
लेखिका म्हणतात त्यांना जरा सवय होती, कारण त्यांचा कार्यकर्ता एक लक्ष्मण सापट त्याचं घरही असंच होतं, त्यामुळे बहुतेक त्यांना आत बाहेर करायला ते अगदी जपूनच करत होते सरावामुळे. आणि तिकडं एका दालनाचीच घरं होती. एक दालन म्हणजे एकच खोली असलेली खोपटी, ती एकच दार, आणि कुठल्याही बांबूला अगर कामट्या मोडल्या की खिडकी तयार होत असे. आणि पावसापासून संरक्षण म्हणून काही घरांवरती आणि पेंढा तर काहींवर पळसाची पाने घालतात. तर तुम्हाला माहीत आहे, वैरणीचं वाळलेलं गवत वगैरे, काही नारळाच्या झावळ्या, किंवा आता तिथं ते आदिवासी लोक त्यांना उपलब्ध असलेलं ते गवत आणि पळसाची पाने घालून वरती खोपटी तयार करत असत. कौलारू घरं तिथं कमीच, अगदी क्वचितच दिसत असत. तर वारल्यांच्या घरात त्यांच्याजवळ इतकी मालमत्ता, आपल्यासारखं काही भौतिक सुविधा किंवा काही मौल्यवान वस्तू नसल्यामुळं, भांडी म्हणा, कपडे म्हणा, दागदागिने काही नसल्यामुळं त्यांचं घराचं रक्षण करण्याची त्यांना काही गरज भासतच नव्हती. त्यामुळे इतक्या खोपट्या त्या नाजूक आणि हलक्या होत्या की त्या ढकलल्या तर त्या कोसळून पडतील, अशी ती साधी आणि हलक्या अशा खोपट्या होत्या. खोपट्याच्या भोवताली सुमारे 6 ते 9 उंचीचा कडेला दगड लावून केलेला आणि सारवलेला ओटा असे. समोर बसण्यासाठी अगदी कमी उंचीचा असा एक ओटा असायचा. आणि त्याच ओट्यावर लेखिका म्हणतात आम्ही जाऊन बसलो आणि प्रत्येक खोपट्याच्या पुढे बांबू कामट्यांची लहान टेबलासारखी माची केली होती. माची म्हणजे बसण्यासाठी आपण बाजलं वगैरे म्हणतो, छोटंसं असं. त्यावर पिण्याच्या पाण्याची मडकी होती आणि खोपट्याच्या बाहेर कोंबड्यांना पाणी पिण्यासाठी खड्डा करून त्यातच ते पाणी ओतून ठेवलं जात होतं. आणि जात असे आणि कोंबड्यांना तहान लागली की त्या खड्ड्यामध्ये येऊन ते पाणी पित, अशी त्यांची सोय केलेली होती. आम्ही काही वेळ बसलो तरी माणसांची चाहूल लागेना, कोणी दिसेना. आम्ही तेथे कशाला गेलो होतो, आम्हाला काय हवे होते ते विचारायला सुद्धा कोणी येईना. पाखरांची चिवचिवाट व कोंबड्यांचा फडफडाट सोडला तर सारा शुकशुकाट होता. थोड्या वेळाने आम्ही उठून आजूबाजूला फिरू लागलो. एका ठिकाणी केविलवाणी दिसणारी मुले बसलेली होती. त्यांना सांभाळण्यासाठी घरी राहिलेली 1-2 मुले तेथेच शेजारी उभी होती. मुलांमुळे व कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे तेथे मनुष्यवस्तीचा भास होत होता. लेखिका सांगतात त्या वस्तीवरती आम्ही पोचल्यानंतर अगदी शुकशुकाट होता. माणसांची चाहूलच लागेना. चाहूल लागणे म्हणजे सुगावा लागणे, वाक्प्रचार आहे हा, परीक्षेमध्ये आपल्याला विचारला जातो. तिथं एवढी शांतता होती की कोणी दिसना. आम्ही तिथं कशाला गेलो होतो, आम्हाला काय हवे होते हे विचारायला सुद्धा कोण समोर येईना. फक्त तिथं पाखरांचा चिवचिवाट आणि कोंबड्यांचा फडफडाट सोडला तर बाकी सगळं शुकशुकाट होतं. पण थोड्या वेळानं आम्ही उठून आजूबाजूला फिरू लागलो आणि एका ठिकाणी लेखिकेला काय दिसलं, काही केविलवाणी मुलं तिथं बसलेली होती आणि निरागस अशी मुलं तिथं बसलेली होती आणि त्यांना सांभाळण्यासाठी घरी राहिलेली 1-2 मुलं तिथं शेजारी त्यांच्या उभी होती. आणि मुलांमुळे व कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे तेथे मनुष्यवस्ती आहे ह्याचा लेखिका म्हणतात की आम्हाला भास होता. मी काही कोपट्यात गेले, तेथे काय दृश्य दिसले. एका बाजूला 3 दगडांची चूल, चुलीत व बाहेर ढीगभर राख, सतत चुलीवर ठेवून राब बसलेले एखादे ॲल्युमिनियमचे पातेले, 1-2 मडकी, 1-2 तवल्या, खापरांची खोलगट तव्यासारखी भांडी, एखाद्या मडक्यात तळाशी 4 भाताचे दाणे, शिंक्यावर एक आंबील भरलेले मडके, एका तवलीत एखादे हळकुंड, 1-2 कांदे, लसणीच्या पाकळ्या, विड्या वळण्यासाठी आणलेली व कुडाला अडकवलेली आपट्याची पाने, 1.5 फूट लांबीचा एक बाजूने बंद असलेला बांबूच्या पेराचा तुकडा भिंतीच्या कारव्यानं अडकवलेला होता. त्यात तंबाख म्हणजेच तंबाखूची पाने किंवा तंबाखू ठेवत असत. हा बांबूचा तुकडा म्हणजे जंगलातील बरणीच होती. मुलांनो, लेखिका म्हणतात त्या खोपटीत गेल्यानंतर त्यांना काय दृश्य दिसलं, तर तिथे 3 दगडांची चूल होती. आत खोपटीत गेल्यानंतर, त्या झोपडीत गेल्यानंतर तर आणि चुलीच्या बाहेर ढीगभर अशी राख दिसली आणि त्या चुलीवरती एक ॲल्युमिनियमचं पातेले की बरीच वर्ष ते त्याच एकाच भांड्यामध्ये स्वयंपाक करून ठेवलेलं होतं, त्यामुळे ते रापलेलं होतं. आणि 1-2 मडकी होती आणि खापरांची खोलगट तव्यासारखी 1-2 भांडी होती. आणि मडक्यात त्यांनी बघितलं तर तळाशी 4 भाताचे दाणे, तर एका तवलीमध्ये त्यांना एक हळकुंड दिसलं.
आणि 1-2 कांदे लसणाच्या पाकळ्या आणि विड्या वळण्यासाठी आणलेली ती आपट्याची पानं, एवढं त्यांना तिथं दिसलं. आणि बाजूच्या बंद असलेल्या बांबूच्या पेराचा तुकडा भिंतीच्या कारव्यांना म्हणजे त्या बांबूंनाच अडकवलेला होता. आणि त्यामध्ये त्या बांबूच्या त्या लाकडाच्या आतमध्ये जो खोलगट भाग असतो त्याच्यामध्ये ती तंबाखूची पाने ठेवलेली होते. आणि ती जंगलातील लोकांची लेखिका म्हणतात जणू काही बरणीच होती, त्यामध्ये ती तंबाखूची पाने ठेवली गेली होती. आम्ही खोपट्यात गेलो, बाहेर आलो. आम्हाला कोणीही हटकले नाही की तुम्ही कोण, येथे काय करता वगैरे काही विचारले नाही. ग्लानी येऊन निपचिप पडलेल्या माणसासारखा सारा पाडा निपचिप पडलेला होता. त्या खोपट्याची ती कळा, तेथे नांदणारे 18 विश्वे दारिद्र्य, त्यातच भर म्हणून तेथील भयान भकास वातावरण, हे सारे पाहून मी थोडी घाबरलेच. हा भयान निर्मनुष्य पाडा आता आपल्याला गिळून टाकणार की काय असे वाटू लागले. मन अगदी उदास झाले. एक प्रकारची हुरहुर वाटू लागली. मला वाटले आपण कुठल्या या खाईत येऊन पडलो. पुढे काय होणार? आपल्याला माघार घ्यावी लागणार काय? आपल्याला हे झेपेल काय? बघा, लेखिका म्हणतात की जेव्हा मी त्या खोपट्यात गेले, बाहेर आले, तेव्हा आम्हाला कुणीही हटकलं नाही किंवा जाऊ नका म्हटलं नाही, तुम्ही कोण आहात वगैरे काहीही चौकशी केली नाही. आणि अगदी ग्लानी कंटाळून निपचिप पडलेली माणसं जशी असतात ना, तसा हा पाडा अगदी निपचिप शांत पडलेला होता. माणसाची निपचिप पडलेल्या माणसासारखा अशी त्या पाड्याला त्यांनी उपमा दिली. पूर्ण ती वस्ती अशी शांत होती. आणि त्या भयान खोपट्याची ती कळा म्हणजे अवस्था. आणि तेथे नांदणारे 18 विश्वदारिद्र्य. 18 विश्वदारिद्र्य म्हणजेच मुलांनो, हे वाक्प्रचार आहे, अतिशय गरिबी 18 विश्वदारिद्र्य म्हणजे. आणि त्यातच भर म्हणून तेथील भयान भकास वातावरण, पूर्ण शांत असलेलं वातावरण, हे सगळं बघून लेखिका थोडी घाबरल्याच होत्या त्या. आणि या भयान निर्मनुष्य पाडा त्यांना गिळून टाकतोय की काय असं त्यांना वाटू लागलं. आणि त्या उदास झाल्या आणि त्यांना एक प्रकारची हुरहुर वाटू लागली. हुरहुर लागणे, काळजी लागणे. आणि त्यांना वाटलं की आपण कुठल्या खाईत येऊन पडलो की काय, आपण कुठल्या तरी वाईट परिस्थितीत येऊन पडलो की काय. खाईत पडणे म्हणजे वाईट परिस्थितीमध्ये येऊन पडणे. आणि आता पुढं काय होणार? आता माघार घ्यावी काय आपण? आपल्याला हे काम झेपेल काय? असे अनेक प्रश्न लेखिकेच्या मनात येत होते. आम्ही सुमारे 3 मैल चालत गेलो होतो. काहीच काम साधले नाही. तर उन्हाताणातून परत तेवढीच रपेट करावी लागणार होती. मला चहाची फार सवय होती. पुन्हा संजान स्टेशन गाठीपर्यंत घोटभर चहासुद्धा मिळणे शक्य नव्हते. माझा जीव अगदी रडकुंडीला आला. ध्येयावरील निष्ठा व गरीब लोकांबद्दलची तळमळ अविचल असल्यामुळेच मी स्वतःला सावरून घेऊ शकले. कोणीतरी वयस्क माणूस केव्हा तरी भेटेलच, तेव्हा पाहू काय करायचे ते, असा विचार करून कॉम्रेड दळवींनी खजुरीच्या झाडाच्या थोड्या खजुऱ्या गोळा करून आणल्या होत्या. त्या चगळत एका ओट्यावर बसलो. लेखिका सांगतात त्या सुमारे 2-3 मैल त्या चालत गेलेल्या होत्या. त्यामुळे काहीच काम साधलं नाही. तर उन्हाताणातून तेवढीच रपेट करावी लागणार होती त्यांना. आणि त्यांना काय चहाची फार सवय होती. आणि आता घोटभर चहा मिळणं शक्यच नव्हतं, कारण पुन्हा त्यांना संजान स्टेशन गाठीपर्यंत वेळ लागणार होता. आणि त्यांचा जीव अगदी रडकुंडीला आला होता. पण ध्येयावरील त्यांची निष्ठा होती की आपल्याला हे ध्येय गाठायचं आहे, ह्या लोकांसाठी काहीतरी करायचं आहे. आणि ह्या गरीब लोकांबद्दलची जी तळमळ होती, त्यांच्याजवळ जो दयाभाव होता, ही विचलित न होणारी अशी त्यांची ती अवस्था असल्यामुळे त्या स्वतःला सावरून घेतल्या. आणि कोणीतरी वयस्क माणूस केव्हा तरी भेटेलच, बघूया तेव्हा काय करायचं असं म्हणून त्या बसल्या. आणि तेव्हा येताना ते त्यांच्याबरोबर असलेले कॉम्रेड दळवी हे खजुरीच्या झाडाच्या थोड्या खजुऱ्या गोळा करून आणल्या होत्या. आणि त्याच घेऊन त्या ओट्यावरती त्या चगत बसल्या होत्या. हळूहळू गुरांच्या व बकऱ्यांच्या मागे गेलेल्या मुलांना आम्ही तेथे असल्याची बातमी समजली. बरीच मुले आम्हाला बघण्यासाठी आमच्या भोवती जमा झाली. कोणी हातातल्या काठ्यांवर हनुवटा ठेवून, तर कोणी तशीच उभी राहून नुसती आमच्याकडे टकमका बघू लागली. घरातली मोठी माणसे कोठे आहेत अशी चौकशी त्यांच्याकडे केल्यावर समजले की ती गावातली सारी जाणती माणसे एकूण एक जमीन मालकाकडे कामाला गेलेली होती. त्या मुलांपैकी 1-2 समंजस वाटली. त्यांना आम्ही सांगितले, मोठ्या माणसांना जाऊन सांगा
की टिटवाळ्याच्या सभेतले लोक आले आहेत, त्यांनी तुम्हाला बोलावलं आहे, त्यांना घेऊनच तुम्ही परत या. त्या मुलांनी आपापसात काहीतरी कुजबुज केली व ती मार्गाला लागली. ती आमचा निरोप पोचवणार की काय करणार आम्हाला काहीच समजले नाही. त्यानंतर बाकीच्या मुलांपैकी बरीचशी पांगली व आम्ही त्यांच्या नजरकैदेतून सुटलो. हळूहळू गुरांच्या व बकऱ्यांच्या मागे गेलेली जी मुलं होती ना, त्यांना ही बातमी समजली की आम्ही तिथं वस्तीवरती आलेलो आहोत. मग बरीच मुलं त्यांना बघण्यासाठी आली. तर त्यांना आश्चर्य वाटत होतं. काही मुलं ते काठीवरती हनवटी ठेवून आश्चर्यानं त्यांच्याकडं अगदी एकसारखं टकमका बघू लागली. मग आम्ही त्यांच्याकडे चौकशी केलो, म्हणतात लेखिका, की घरातली माणसे कोठे आहेत? तर त्यांनी सांगितलं की ही सगळी माणसं गावातल्या जमीन मालकाकडे कामाला गेलेली आहेत. आणि मग त्या मुलांपैकी एक दोन समंजस होती. त्यांना सांगितल्या लेखिका की तुम्ही मोठ्या माणसांना जाऊन घेऊन या आणि टिटवाळ्याची सभेतली लोक आलेली आहेत असा निरोप द्या आणि त्यांना तुम्ही बरोबर घेऊनच या. पुन्हा ती मुलं आपापसात काय कुजबुज केली माहीत नाही, पण ती नंतर जायला निघाली. आणि लेखिकेला वाटलं की आता आमचा निरोप पोचणार की काय, काहीच समजलं नाही. पण त्यानंतर बाकीच्या मुलांपैकी बरीच इकडे तिकडे पांगली गेली, इकडे तिकडे झाली आणि आम्ही आपलं त्यांच्या नजरकैदेतून सुटलो. बराच वेळ गेला तरी कोणी येण्याचे चिन्ह दिसेना. त्या भयान जागेत एक एक क्षण आम्हाला तासासारखा भासू लागला. ती मुले जी गेली ती कुठे गेली, कोणाला बोलावून आणणार, का तशीच कुठेतरी निघून जाणार, काहीच समजेना. मध्येच उठावे, पुन्हा बसावे, पुन्हा उठावे असे करत आम्ही तिथेच घुटमळत राहिलो. चहाची तल्लफ जाणवू लागली. दुसरे काहीच करण्यासारखे नसल्यामुळे भूक व तहान तीव्रतेने बराच वेळ गेला, पण कुणी यायचं चिन्ह लेखिकेला दिसेना. आणि त्या भयान जागेत एक एक क्षण त्यांना असा तासासारखा भासू लागला. ती मुलं कुठे गेली, कोणाला बोलवून आणणार, तशीच कुठेतरी निघून जाणार, काहीच समजेना. उठावं की बसावं, पुन्हा उठावं असं करत तिथंच त्यांनी घुटमळत बसल्या त्या. आणि चहाची तल्लफ मात्र त्यांना आता जाणवू लागली, कारण बसूनच होत्या त्यामुळे लक्ष सगळं तिकडं. पण दुसरंच काही करण्यासारखं नसल्यामुळे भूक व तहान तीव्रतेने भासू लागली होती. आणि त्यांना तर ब्रह्मांड आठवू लागलं असं म्हणतात लेखिका. ब्रह्मांड आठवणे म्हणजे संकटाची चाहूल लागल्यामुळे खूप भीती वाटणे. आणि आता त्यांना मनातली त्यांच्या कालव वाढली. जणू विशेष काहीच नाही असे चेहरे करून कॉन्स्टेबल दळवी व मी चिकाटीने वारल्यांच्या येण्याची वाट पाहत बसलो. कंटाळून नाईलाजाने आम्ही परत जाण्याचा विचार करत होतो. तेवढ्यात आम्ही पाठवलेली मुले व त्यांच्या मागोमाग 2-3 वारली येताना दिसली. त्यांना येताना पाहिले तेव्हा माझ्या जीवात जीव आला. त्यांना लवकर येता आले नाही, कारण मुकादम त्यांना कामावरून जाऊ देईनात. टिटवाळा परिषदेतले लोक आले आहेत हे कळल्यामुळेच मुकादमाशी थोडा तंटा करून ते आले होते. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीच भावना दिसत नव्हती. ते अगदी निर्विकार दिसत होते. आमच्याजवळ आल्यावर त्यांनी त्यांच्या पद्धतीने म्हणजे डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचे कोपरे ठेवून तो नाकापर्यंत उभा धरून नमस्कार केला. आपापसात थोडे बोलले व गावातल्या शाळेत म्हणजे कुडाच्या भिंती असलेल्या एका लांबट चौकोनी झोपडीत आम्हाला घेऊन गेले. ते आमच्याशी काही बोलले नाहीत. आम्ही उभेच होतो. एकाने खोली झाडली तर दुसऱ्याने आमच्यासाठी हातरी टाकली. मी अगदी थकले होते. कुडाला टेकून हातरीवर बसले. इतक्यात वारल्याने एक बाज आणली. मी झोपडीबाहेर झाडाखाली बाज टाकण्यास सांगितले. गावातील निदान प्रमुख मंडळींना बोलावून आणण्यास सांगितले. पण हे वारली लवकर जमणे शक्य नव्हते. सारे वारली जागोजाग वेठीला गेलेले होते. त्यांना वर्दी पोचून जमा होईपर्यंत दुपार उलटून जाईल असा अंदाज होता. जे 10-15 जण जमले होते ते हळूहळू कुडापाशी ओळीने बसले. मंडळी जमेपर्यंत काम होणार नाही हे त्यांना माहीत होते. आमच्याशी काय बोलावे ते त्यांना सुचेना. सारेजण जमेपर्यंत वेळ कसा घालवावा हा आमच्या पुढेही प्रश्नच होता. कॉन्स्टेबल दळवी व मी आपसात बोलत होतो. थोडा चहा मिळाला तर प्रयत्न करून पाहावा म्हणून मी त्यांच्यापैकी एकाला प्रश्न केला. दादू, थोडा चहा मिळेल का? सोय होईल का? चहाचे साधन त्यांच्याजवळ काहीच नव्हते. ते विचारात पडले. एक जण म्हणाला, बाई, जेवण करणार का? जेवण करणे चहा करण्यापेक्षा त्यांना सोपे होते. त्यांच्याबरोबर त्यांच्या जेवणातले आम्हाला चालेल वगैरे आम्ही त्यांना सांगितले. बाई, आम्ही गरीब माणसं, या जंगलात काय मिळणार? एवढे बोलून ते आपल्या कामाला लागले.
मला वाटले चहा काही मिळणार नाही, जेवण मिळणार. पण त्यांनी जेवण व चहा दोन्हीच्या तयारीला सुरुवात केली. चहा करायचा म्हणजे त्यांच्या पुढे प्रश्न होता. त्यांच्याकडे साखर नव्हती, त्यांना जरूर लागत नसे. कोणाकडे चहाची पावडर नव्हती. गावात गाय नाही, म्हैस नाही, त्यामुळे दुधाचा थेंब मिळणे कठीण. ते आपसात बोलू लागले. लेखिका परत जाण्याच्या तयारीतच होत्या. तेवढ्यात त्यांच्या मागोमाग 2-3 वारली येताना त्यांना आणि ती मुले दिसली. मग त्यांचा जीवात जीव आला. मग त्यांना लवकर येता आलं नाही, कारण मुकादम त्यांना कामावरून जाऊ देईनात. मुकादम म्हणजे तिथला मुख्य माणूस त्या लोकांचा. टिटवाळा परिस्थितीतले लोक आले आहेत हे कळल्यामुळेच मुकादमाशी थोडंसं तंटा म्हणजे भांडण करून ते आले होते, कारण त्यांच्या चेहऱ्यावरती ती भावना दिसत होती. आणि त्यांच्याजवळ गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने म्हणजे डाव्या हाताच्या तळव्यावरती उजव्या हाताचे कोपरे ठेवून तो नाकापर्यंत उभा धरून त्या लोकांनी मॅडमना, लेखिकेला आणि कॉन्स्टेबल दळवींना नमस्कार केला आणि आपापसात थोडे बोलले. आणि गावातल्या शाळेत म्हणजेच कुडाच्या भिंती असलेल्या एका लांबट चौकोनी झोपडीत त्यांनी लेखिकेला व दळवींना नेले आणि ते त्यांच्याशी काही बोलले नाहीत. आम्ही उभेच होतो म्हणतात लेखिका. आणि एकाने मग पट्टदिशी एक हातरी टाकली. हातरी म्हणजेच आपण बसण्यासाठी चादर किंवा चटई म्हणतो. एकानं ते चटई किंवा बसण्यासाठी एखादं चादर टाकलं आणि लेखिका खूपच थकल्या होत्या, त्यामुळे त्या कुडाला टेकून त्या याच्यावरती चटईवरती बसल्या. इतक्यात वारल्याने एक बाज आणली. बाज म्हणजे बसण्यासाठी बाजलं छोटंसं कॉट टाईप असतं. ते गावातील प्रमुख मंडळींना बोलवून आल्यास सांगितलं, पण हे वारली लवकर जमणे शक्य नव्हतं. वारली ही आदिवासी जमात आहे मुलांनो. आणि ह्याची माहिती म्हणजे वारली चित्रकला आपल्याला महाराष्ट्रातील हे कोकण विभागात ही वारली आदिवासी जमात आपल्याला आढळते. आणि ह्या जमातीचं वैशिष्ट्य आहे की त्यांच्याकडे एक चित्रशैली आहे, वारली चित्रशैली. ती तुम्हाला पाहायला मिळते. साड्यांवरती वगैरे डिझाईन असते, भिंतींवरती त्यांच्या घरावरती डिझाईन आपल्याला पाहायला मिळते. तर डहाणू आणि पालघर जिल्ह्यातील परिसरात ही लोक आढळतात आपल्याला, वारली समाज हा. तर सारे वारली जागोजाग वेठीला गेलेले असल्यामुळे त्यांना ही वर्दी पोचून येईपर्यंत दुपार उलटून जाईल असा अंदाज त्यांना होताच. पण 10-15 लोक तिथं हळूहळू जमली आणि मग त्यांना काय बोलावं समजेना. सारे जण जमेपर्यंत तसा वेळ घालवावा हा त्यांच्यापुढेही प्रश्न होता. आणि कॉन्स्टेबल दळवी व लेखिक आपापसात बोलत होते की थोडा चहा मिळाला तर बरं होईल, विचारून बघूया. मग त्यांनी त्यांच्यापैकी एकाला विचारलं, दादू थोडा चहा मिळेल का, काय सोय होईल का. मग चहाचं साधन त्यांच्याजवळ काहीच नव्हतं, त्यामुळे ते विचारात पडले. त्यातला एकटा म्हटला, बाई जेवण करणार का. त्यांनी म्हणजे चहा करण्यापेक्षा त्यांना जेवण करणं हे सोपं होतं आणि त्यांच्याबरोबरच त्यांच्या जेवणातलं आम्हाला चालेल असं आम्ही त्यांना सांगितलं. आणि ती गरीब माणसं आणि त्या जंगलात काय मिळणार आहे त्यांना, काहीच नाही. पण वाटलं आता इथं चहा पण मिळणार नाही, चहापेक्षा आपल्याला जेवण मिळेल असं वाटलं. पण काय कोणास ठाऊक, त्यांनी चहा आणि जेवण दोन्हीच्या तयारीला लागले. मग कोणाकडे चहाची पावडर नव्हती, साखर नव्हती आणि त्या गावात गाई म्हैशी वगैरे नसल्यामुळे तिथं दुधाचं काही साधनच नाही ना मिळायचं. मग ते आपापसात ती लोक बोलू लागले. त्यातला पहिला वारली म्हणतो, चहा कसा करायचा काय र. दुसरा वारली म्हणतो, चहा होय, सोय तर होल, पण साखर कुठं गवसल. तिसरा म्हणतो, आपल्या पायी नाही, पण पाटलाकडे थोडी खांड होवी. दुसरा वारली म्हणतो, पाटलाकडे गोड गूळ मिळेल, पाटलाकडे गोड नाही होवा तर एका शिवराईचा आणू. पहिला वारली म्हणतो, बाई तुला गोडाचा चहा चालत आहे का. एकाने एका पोराला बोलावून गूळ आणायला सांगितला. चहाची पावडर कोणाकडे मिळेल की काय याबद्दल थोडे बोलणे झाल्यावर दुसऱ्या एका पोराला बुक्की आणण्यासाठी दुकानावर पाठवले. मी विचारले, दुकान कितीसं लांब आहे. ते म्हणाले, जवळच आहे. आता लेखिकेला चहाची तर तलब झाली होती, पण ते वारली आपापसात कुजबरले. चहा कसा करायचा काय र दुसऱ्याला विचारू लागले. तर त्यांनी सांगितलं, चहा होय, तर चहाची सोय होल म्हणजे होईल, पण साखर कुठं आहे आपल्याकडं. गवसणं
म्हणजे सापडणे. तर चहा कुठं मिळेल, पावडर, हाही प्रश्न होता त्यांच्यासमोर. तर त्यांनी पाटलांकडे थोडं गूळ मिळेल आणि पाटलाकडे गूळ नसेल तर एका शिवराईचा आणू असं ते म्हणतात. शिवराई म्हणजे पूर्वीचं त्या काळचं नाणं, पैसे. आणि एक जण विचारतात, बाई तुम्हाला चहा चालेल का गुळाचा? तर त्याने मुलाला बोलवून गुळ आणायला पाठवतात, चहाची पूड आणायला पाठवतात आणि भुक्की म्हणजे चहाची पावडर ते दुकानाला पाठवतात. लेखिका विचारतात, दुकान किती लांब आहे? जवळच आहे म्हणून सांगतात. पण पोरं 2 टांगात परत येईल. मागाहून आमच्या लक्षात आलं की सुमारे 3 मैलांच्या परिसरात दुकान नव्हते. मी विचार केला, यांचा 2 टांगांचा अंदाज 3 मैलांचा आहे. तर चहा साखरेची विवंचना संपल्यावर त्यांना दुधाची आठवण झाली. त्यांना दुधाची आठवण होणे हेच आश्चर्य होते. ते चहा घेतलास तर बिगर दुधाचा घेत. दूध पिणे त्यांना माहीत नव्हते. काहींना तर दुधाचा चहाच आवडत नसे, उलटी येई. चहा करून प्यायचा हे त्यांच्या कधी स्वप्नात सुद्धा आले नसेल. त्यांची परिस्थितीच अशी होती की चहा आपल्यासाठी नाही हीच त्यांची दृढ भावना होती. आम्हाला बिगर दुधाचा चहा चालेल असे मी त्यांना सांगितले. गावातल्या बकऱ्या चरण्यासाठी गेल्या होत्या. बकरी गवसायचे या शब्दात एखादी बकरी शोधून पकडून दूध काढून आणायचे हा सारा अर्थ सामावलेला होता. बकरी गवस एवढ्या शब्दात त्या पोराला सारे समजले व तो त्या कामासाठी निघून गेला. चहाची व्यवस्था झाल्यावर ते जेवणाच्या खटपटीला लागले. जेवण म्हणजे त्यांना ती खटपटच होती. मुलं जवळच दुकान आहे म्हणजे 2 टांगात परत येईल असं त्यांनी सांगितलं. म्हणजे जवळजवळ सुमारे 3 मैलांचा तो परिसर होता आणि दुकान तेवढ्या लांब होतं. याचा विचार मॅडम म्हणतात की लेखिका म्हणतात की 2 टांगांचा अंदाज जवळजवळ 3 मैलांचा आहे असं त्यांना वाटलं. आणि चहा साखरेची विवंचना म्हणजे चिंता, काळजी आणि संपली होती. आणि मग त्यांना ते दुधाची आठवण झाली. कारण दुधाची आठवण होणं म्हणजे आश्चर्यच आहे. तसं त्यांना ते चहा घेतच नव्हते. त्यांना चहा घेणं कधी स्वप्नात सुद्धा त्यांच्या आलं नसेल. त्यांची तशी गरिबी परिस्थिती असल्यामुळं तिथं ना चहा मिळत, ना साखर मिळत, ना दुधाची सोय. त्यामुळं मॅडम पटकन लेखिका म्हणतात की आम्हाला बिगर दुधाचा चहा चालेल. आणि तेव्हा त्या लोकांनी सांगितले, आता गावातल्या बकऱ्या चरण्यासाठी गेल्या होत्या, आता बकरी गवसायची का? गवसायची म्हणजे मिळणार का एखादी? आणि त्याला आता बकरी शोधून त्याला पकडायचं, मग ते दूध काढायचं, हा सारा अर्थ त्या बकरीमध्ये गवसला होता. आणि तेवढ्यात ती मुलं बकरी गवस एवढ्या शब्दात त्या अर्थ समजला आणि ते कामासाठी निघून गेले, म्हणजे दूध आणण्यासाठी निघून गेले. चहाची व्यवस्था झाल्यानंतर ते जेवणाच्या खटपटीला लागले. जेवण म्हणजेच त्यांना ती खटपटच होती. त्या लोकांना सगळी जमवाजमव करून हे करणं म्हणजे अवघडच होतं तसं. मग सारी जमवाजमव होऊन चहा तयार होण्यास बराच वेळ लागणार हे ओळखून मी शाळेच्या बाहेर झाडाखाली बाजेवर जाऊन पडले. कॉन्स्टेबल दळवी झाडाखाली हातरी पसरून निजले. आम्ही दोघे अतिशय थकलो होतो. झाडाखाली गार वाऱ्याच्या झुळकीमुळे आम्हाला ताबडतोब झोप लागली. एका पळसाच्या पानावर गूळ, एकावर चहाच्या भुक्कीची पुडी, स्वच्छ पाण्याने भरलेले एक मडके, एक स्वच्छ घासलेला टोप आणि 3 दगड ठेवून पेटवलेली चूल अशी जय्यत तयारी करून चहा करण्यासाठी वारल्याने आम्हाला उठवले. आता त्यांची ही सगळी जमवाजमव चहाची आणि जेवणाची तयारी सुरू झाली होती. आता वेळ लागणार हे ओळखलं त्यांनी. आणि लेखिका त्या बाजल्यावरती जाऊन थोडी विश्रांती घेण्यासाठी पडल्या आणि दळवी हे खाली ती चादर अंतरलेली होती त्याच्यावरती ते निवांत झोपले. आणि दोघेही अतिशय थकले होते, त्यामुळे झाडाखाली गार वाऱ्याच्या झुळकीमुळे त्यांना ताबडतोब झोप लागली. आणि तिथले वारली लोक पळसाचं पान घेऊन आले, त्याच्यावरती गूळ ठेवला होता. एकाने त्या एका पाण्यावरती चहाची ती पूड होती आणि एक मडक्यामध्ये स्वच्छ पाणी भरलेलं होतं. तसंच एक घासलेला तिथं एक टोप म्हणजे एक टोपली होती आणि 3 दगड ठेवून ती चूल पेटवलेली अशी जय्यत तयारी त्यांनी चहासाठी केलेली होती. आणि त्यांनी वारल्याने मॅडमना उठवलं की चहा करून घ्या. पण त्यांना वाटलं त्यांनी केलेला चहा आम्हाला आवडणार नाही किंवा चालणार नाही. त्यांनी केलेला चहा मी घेऊ असे सांगितल्यावर त्यांना बरे वाटले व एक प्रमुख वारली चहा तयार करण्यासाठी चुलीपुढे सरसावला.
काही वारली त्याच्याभोवती बसले. त्यांनी गळवट पातेले भरून पाणी चुलीवर ठेवले. त्यात होता तेवढा गूळ व चहाची भुकटी टाकली आणि दुधाची वाट पाहत ते बसले. सुमारे अर्ध्या तासाने एका पोराने पळसाच्या पानाच्या द्रोणात बकरीचे दूध आणले. तेही त्या पातेल्यात ओतून ते सारे गरगट पाण्याला थोडा चहाचा रंग येईपर्यंत खळाखळा उकळले. सगळ्यांच्या अगोदर पाहुण्यांनी चहा घ्यावा म्हणून प्रथम 2 लहान लहान पितळ्यात चहा ओतला. वारल्यांना आम्ही आमच्याबरोबर चहा घेण्यास सांगितले. तेव्हा प्रत्येकाने एक एक पळसाचे पान घेऊन ते द्रोणासारखे वळवून हातात धरले. चहा करणाऱ्याने प्रत्येकाच्या द्रोणात घोट घोट चहा ओतला. अशा प्रकारे आम्ही 10-15 माणसांची चहा पार्टी सर्वांच्या एकत्र येण्याने मोठ्या आनंदात पार पाडली. लेखिका सांगतात की चहा त्यांनी केलेला चालणार नाही म्हणून वारल्यांनी काय केलं होतं, लेखिकेनाच म्हटले चहाची तयारी आहे, तुम्ही चहा करून घ्या. पण त्या म्हटल्या नाही, तुम्ही केलेलं आम्हाला चालेल. म्हटल्यानंतर त्यांनी पुढं सरसावून चहा केले आणि काही वारली त्यांच्या भोवती बसले आणि त्या चुलीवरती पातेलं ठेवून तो चहाची पूड गूळ वगैरे टाकून चहा तयार झाला. आणि सुमारे अर्धा तासाने एका पोराने पळसाच्या पानाच्या द्रोणात ते बकरीचे दूध आणलं आणि तेही पातेल्यात ओतलं आणि सारे गरगट म्हणजे तो चहाचा रंग येईपर्यंत खळाखळा उकळून घेतला. आणि सगळ्यांच्या अगोदर पाहुण्यांना तो चहा घ्यावा म्हणून प्रथम 2 लहान मुले पितळ्यात चहा ओतला आणि वारल्यांना आम्ही आमच्याबरोबर चहा घेण्यास सांगितलं. तेव्हा त्यांनी एक एक पळसाचे पान घेऊन ते द्रोणासारखे वळवलं. द्रोण तुम्हाला माहीत आहे, पूर्वी पळसाच्या पानाचे द्रोण किंवा इस्तारी आपण वापरत होतो जेवण्यासाठी वगैरे. आणि ते त्या द्रोणामध्ये, त्या पानाच्या द्रोणामध्ये सगळ्यांनी घोट घोट एक चहा घेतला आणि अशा पद्धतीने 10-15 माणसांची ती चहा पार्टी मोठ्या आनंदात पार पाडली असं लेखिका सांगतात.